इथं बघू शकता मैत्रिणींनो, तर 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आपल्याकडे स्टिचिंग करण्यासाठी आलेलं होतं. तर याची जी हाईट मोजली मी तर ती 13.5 आली. तर मी इथं ड्राफ्टिंग करते पेपरवर, जे की मला पॅटर्न काढायचा आहे. तर मी ते एक 1+ केलं याच्यामध्ये. 14.5 आपण इथे घेतलेला आहे. शोल्डर 5.5 घेतलेला आहे. मोंडा 6.25 घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे जे आहे तर आपण आता याची जी छातीचा चौथा भाग त्याचबरोबर +2 इंच असं करणार आहोत. तुम्ही 1.5-2 असं मार्जिन घेऊ शकता. तर इथे बघा अशी ड्राफ्टिंग करून मी आता याला कटिंग करून घेणार आहे. तर इथं मी चेस्टचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग असं घेऊन इथं ड्राफ्टिंग केली आहे. अर्धा इंच इथं टक्ससाठी दिलेला आहे आणि आपण इथं मार्जिन 2-2.5 असं घेऊ शकतो. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. तर आता बघा कोणी कोणी काय करतं, 2.5 इंचाचं म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. तर 2.5चा गळा घेतो रुंदी किंवा म्हणजे 2 घेतो. तर आपण नाही ते 2.25 घेतो, जेणेकरून काय होतं की गळा आपला हा अजिबात उतरत नाही आणि शोल्डर एकदम फिटिंगमध्ये बसतं. तर इथे मी आता गळ्याची मार्किंग करून घेते बॅक साईडचा आणि गळा रुंदी जी आहे तर ती आपण 2.25 इंच घेणार आहे. 2.5 इंच न घेता आपण इथे 2.25 घेणार आहे. तर इथे मी आता ड्राफ्टिंग आणि कटिंग करून घेते. आणि मोंढा गोलाईचं काय करायचं, तर मागच्या साईडनी 1.5 इंच आणि समोरच्या साईडनी 1 इंच असं मी इथे मार्किंग करून घेणार आहे. तर इथे बघा आपण ड्राफ्टिंग आणि कटिंग केलेली आहे. इथं जे 2.25 इंचचं आपण घेतलेलं होतं तर इथं कट देऊन घेतलेला आहे. इथं फिटिंगच्या तिथे कट देऊन घेतलेला आहे आणि इथे ना मी अर्धा इंच क्रॉस जात असते. तर क्रॉस गेल्याने काय होतं की ब्लाऊज हे व्यवस्थित बसतं. खूप छान असं याचं हे येतं, फिटिंग वगैरे खूप छान येतं. तर हा आपण बॅक पॅनल कट केलेला आहे. तर खूप इझी मेथड आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. आणि फ्रंट पॅनलचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे.